पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार. तसंच मुंबईमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टमध्येही होणार सहभाग. 2019 पासून दिघी बंदराच्या विकासासाठीच्या प्रयत्नांना यश. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे आभार मानत खासदार सुनील तटकरे यांची एक्सवर पोस्ट. आपल्या आराध्य दैवताचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. आज बीकेसीला जाऊन आमचे मावळे पंतप्रधानांना जाब विचारणारच. वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार. बंदराच्या माध्यमातून 12 लाख लोकांना रोजगार मिळणार. केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा दावा. छत्रपती शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून 100 वेळेला माफी मागेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. या घटनेवरून राजकारण करणं दुर्दैवी असल्याचं म्हणत विरोधकांवरही साधा निशाणा. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान केला, आता माफी मागण्याला काहीही अर्थ नाही. जनाची नाही तर मनाची ठेवा आणि सत्तेतून बाहेर व्हा. नाना पटोलेंची टीका. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती. नवीन पुतळा उभारण्यासाठी सरकारकडून समित्या गठीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतल्या निरनिराळ्या मूर्तिकारांची भेटीगाठी. शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची वर्क ऑर्डर एबीपी माझाच्या हाती. 6000 किलो वजनाचा हा पुतळा बसवण्याची जबाबदारी नौदलावर होती, तर चौथरा सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधल्याची माहिती. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर नौदलाचे अधिकारी दाखल. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज राजकोट किल्ल्याची पाहणी करणार. या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईचा अजित पवारांनी दिला इशारा. ठाकरे गटातले खासदार संजय राऊत आज राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणार. त्यानंतर शिवसेनेचा मेळावा. आजच्या बीकेसीमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला मुंबई हायकोर्टानं परवानगी नाकारली, तर 1 सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनाला परवानगीची महाविकास आघाडीला प्रतीक्षा. मालवणमधल्या घटनेच्या विरोधात नवी मुंबईत अजित पवार गटाचं मूक आंदोलन. कंत्राटदार आणि संबंधित कंपनीवर तातडीनं कारवाईची मागणी. पुतळ्याचा शिल्पकार आपटेला कंत्राट कुणी दिलं, त्याला फरार करण्यामागे कोण? सत्ताधारी पक्षातले आमदार अमोल मिटकरींचे सरकारला सवाल. पुतळा पडल्याचं गांभीर्य सरकारला नाही, त्यांना राजकारण महत्वाचं. मालवणमधील राड्यावर मनसे नेते प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग गुन्हे शाखा जयदीप आपटेंच्या कल्याणच्या घरी. जयदीप आपटे अजूनही फरारच. सिंधुदुर्ग गुन्हे शाखेनं घराबाहेरील सीसीटीव्ही घेतलं ताब्यात. पुतळा कोसळल्याची घटना खेदजनक, पण त्याचं खापर राज्य सरकारवर फोडणं योग्य नाही. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. महाराजांचा पुतळा अनावरण ज्यांच्या हातानं करण्यात आलं ते पंतप्रधान मोदी बीकेसी मध्ये येणार आहेत. त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. सचिन सावंत यांची एक्सच्या माध्यमातून टीका. मनसे नेते वैभव खेडेकरांकडनं राजकोट किल्ल्याची पाहणी. शिवरायांनंतर महाराष्ट्र चालवू शकलो नाही याची खंत. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांची माफी मागण्यासाठी आलो. खेडकरांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं जगभरात महाराष्ट्राची लाज निघाली. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची टीका. पीडब्ल्यूडी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्याची मागणी करत तिरोडकरांची हायकोर्टात याचिका. राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्या प्रकरणी मालवण पोलिसांकडून गुन्हे दाखल. दोन्ही बाजूच्या 42 जणांसह शेकडो अज्ञातांवर गुन्हे दाखल. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा येऊन छत्रपती संभाजीनगरमधील
शिवभक्त राजकोट किल्ल्यावर दाखल, जोपर्यंत प्रशासन किल्ल्यावर पुतळा बसवत नाही तोपर्यंत आम्ही आणलेला पुतळा बसवा, शिवभक्तांची मागणी. अकोल्यातल्या सहकार नगरमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन, हातावर काळ्या फिती बांधत कार्यकर्त्यांचं मूक आंदोलन. राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा खोपोलीमध्ये मोर्चा, सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून घोषणाबाजी. शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मूक आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी. राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये अजित पवार गटाचं मूक आंदोलन, कंत्राटदार आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी. राजकोट किल्ल्यावरील राड्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात एकाही नेत्याचं नाव नाही. राड्या वेळेला नारायण राणे, निलेश राणे, आदित्य ठाकरे, जयंत पाटलांसह इतर नेत्यांची उपस्थिती, मात्र केवळ कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल. आमच्यासारख्या शिवसैनिकांमुळे शिवसेना वाढली तेव्हा उद्धव आणि आदित्य ठाकरे कुठेही नव्हते, खासदार नारायण राणेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना महाराज आणि हिंदू धर्माबद्दल काहीही नाही, त्यांना फक्त पद हवंय, राणेंची टीका. ठाकरेंना आम्ही किंमत देत नाही, अंगावर आल्यास सोडून देऊ, असं होणार नाही, निलेश राणेंचा ठाकरेंना पुन्हा इशारा. अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची वेळ, नितेश राणेंची अमोल मिटकरींवर टीका. नितेश राणे सारख्यांनी आपल्याला हिंदुत्व शिकू नये, राणेंच्या टीकेवर अमोल मिटकरींचा पलटवार. नारायण राणेंना ब्लड प्रेशरचा मोठा त्रास आहे, प्रेशरमध्ये गेल्यानंतर काहीही बोलतात. नारायण राणेंचा मूळ स्वभाव बदलणार नाही, जितेंद्र आव्हाडांची नारायण राणेंवर खोचक टीका. खासदार नारायण राणेंनी दिलेल्या धमकीची दखल घेऊन कठोर कारवाई करा, शिवसेना नेते विनायक राऊतांची मागणी. नारायण राणेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ठाकरे गटातले आमदार वैभव नायकांचं सिंधुदुर्गातल्या पोलीस अधीक्षकांना पत्र, घरात घुसून मारेन या राणेंच्या वक्तव्याचा देखील पत्रात उल्लेख. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर, आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या शिवसृष्टीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नांदगाव इथं लोकार्पण होणार. काँग्रेस राष्ट्रवादीशी आयुष्यात आपलं पटलं नाही, आज मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात, शिंदे गटातले नेते तानाजी सावंतांचं खळबळजनक विधान. तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बीडमध्ये, अजित पवारांना महिलांनी राख्या बांधल्या, कधीच बहिणींना फसवणार नाही हा दादाचा वादा आहे, अजित पवारांचं वक्तव्य. काँग्रेस पक्ष महिला विरोधी असल्याची मनीषा कायंदेंची टीका, सुनील केदारांचा एक कार्यकर्ता लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेल्याच्या पार्श्वभूमीवर टीका. जनसन्मान यात्रेसाठी आष्टीत आलेल्या अजित पवारांना मराठा कार्यकर्त्यांचा घेराव, आरक्षणासंबंधी निवेदन देत ओबीसीमधून आरक्षणाची मागणी. चिपळूणमध्ये कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे भास्कर जाधव, मंत्री उदय सामंत आणि शासकीय अधिकाऱ्यांवर चिडले. तुम्हाला राष्ट्राचा अभिमान आहे की नाही, हा खाजगी कार्यक्रम आहे का, असं म्हणत भास्कर जाधवांकडून संताप व्यक्त. भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उदय सामंतांकडून दिलगिरी व्यक्त. जाधव यांच्या सूचनेचा यापुढे विचार करू, काही संवेदनशील विषय समोर आल्यानं उशीर झाला, उदय सामंतांचं स्पष्टीकरण. समरजित घाटगे शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार, 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार, ट्विट करत समरजित घाटगेंची माहिती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, महिलांना स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही असं संघाला वाटतं, काँग्रेसची टीका. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न. मुख्य सचिव पदाचं टेंडर निघालंय. ठेकेदारांचा लाडका पदावर येतोय. एक्सवर पोस्ट करत संजय राऊतांचा सरकारवर आरोप. माणिकराव ठाकरेंच्या जीवनावर आधारित जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते प्रकाशन. यवतमाळमध्ये पार पडला प्रकाशन सोहळा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी वसंत चव्हाणांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. 26 तारखेला वसंत चव्हाणांचं निधन. 5 सप्टेंबरला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सुद्धा चव्हाण कुटुंबांची सांत्वनपर भेट घेणार. 5 सप्टेंबरला सांगलीमध्ये माजी मंत्री पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण. मल्लिकार्जुन खरगे, रेवंत रेड्डी, शरद पवारांसह इतर नेते उपस्थित राहणार. विश्वजित कदम यांची माहिती. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे 5 तारखेला नांदेड दौऱ्यावर. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव इथल्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. प्रसिद्ध कायदेतज्ञ A.G. नुरानी यांचं निधन. त्यांचं संविधानासाठी योगदान अमूल्य असल्याचं म्हणत शरद पवारांची श्रद्धांजलीची पोस्ट. 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंच्या उपोषणाला मराठा आंदोलकांचा विरोध. देवेंद्र फडणवीस खूप जातीवादी नेते आहेत. जातीवाद पसरवण्यासाठी छगन भुजबळांपेक्षा फडणवीस अधिक जबाबदार. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मराठ्यांनी तुमचे 113 नाही पाडले तर नाव बदलून ठेवा. फडणवीसांचा सगळे लोक काटा काढणार आहेत, त्यांना राजकारणात ठेवणार नाही असं त्यांचेच लोक मला येऊन सांगतात. मनोज जरांगेंचा दावा. माझ्या नादी लागू नका. मी बिघडलो तर सगळं साफ करून टाकीन. तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नाही. मनोज जरांगेंचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल. मराठ्यांनी एकत्र येऊ नये म्हणून काही लोक देव पाण्यात घालून बसले होते, पण मराठा समाज एकत्र आला याचा आनंद होतो. जालन्यात मनोज जरांगेंचं वक्तव्य. लातूरच्या अहमदपूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं सर्व पक्षांचं श्राद्ध घातलं. जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण, पण अजूनही आरक्षणावर मार्ग न निघाल्यानं अनोखं आंदोलन. केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला परवानगी. राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. पीओपींच्या गणेश मूर्तींवर बंदीबाबत आज राज्य सरकार हायकोर्टात भूमिका स्पष्ट करणार. राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेतं. पर्यावरणवाद्यांसह मातीच्या मूर्तिकारांच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी. ठाण्यामध्ये बांधकाम विभागातले कंत्राटदार संपावर. बिलं रखडल्यानं संतप्त कंत्राटदारांची बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं. पैसे मिळेपर्यंत आंदोलन करणार. कंत्राटदार संघटनेचा इशारा. गोंदियात महावितरण कार्यालयावर ठाकरे गटाचा जनआक्रोश मोर्चा. विद्युत उपकरणांची अंत्ययात्रा काढत वीज दरवाढीचा केला निषेध. माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हलगीनाद आंदोलन. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना 100% कर्जमाफीची मागणी. हिंगोलीतील तलाठी हत्या प्रकरणी महसूल विभागातील अनेक संघटनांचं काम बंद आंदोलन. वसमतच्या आडगावात काल तलाठी संतोष पवार यांची झाली होती हत्या. नागपुरातल्या संविधान चौकात मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्यांचा ठिय्या. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी. वसतिगृह आणि आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्टुडंट फेडरेशनचं निवेदन. सरकार आदिवासींकडे गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचाही आरोप. जुन्या पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी वाशिम नगरपालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी.
वाढीव टप्पा अनुदानाचा GR काढण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन. विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यानं आंदोलकांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा. सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा आणि सभेचं आयोजन. आमदार नितेश राणेंसह नेते आणि कार्यकर्त्यांचीही उपस्थिती. वकील सुजित गायकवाड यांना अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेण्याची कोर्टाची सूचना. बदलापूर प्रकरणी वकिलांनी नाकारला होतं आरोपीचं वकीलपत्र. नंदुरबारच्या सूरज केसरीनगर परिसरात खेळणाऱ्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपी रवींद्र बुधा पोलिसांच्या ताब्यात. चंद्रपुरात एकाच दिवशी चिमुकलींच्या विनयभंगाच्या 2 घटना उघडकीला. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना पोलिसांनी केली अटक. चंद्रपूरमधल्या बल्लारपूर रेल्वे अधिकाऱ्याकडनं अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग. संतापलेल्या कुटुंबियांकडनं अधिकाऱ्याला बेदम मारहाण. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी केली अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.